तर सामच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे। नंदुरबारमध्ये पावसात विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय आणि ही बातमी साम टीव्हीने दाखवली होती। त्यानंतर नवीन पूल बांधण्याचे आदेश जे आहेत ते फडणवीसांनी दिलेत। नंदुरबारच्या केलखाडी इथल्या नदीवर पूल नाही आणि यामुळे डोंगर पाड्यावर राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना झाडाच्या फांदींवरून जीव मुठीत घेऊन शाळेत जावं लागतं। महत्त्वाचं प्रकरण होतं। जवळपास 400 ग्रामस्थ आणि 20 विद्यार्थी तिथे पूल नाहीये अक्कलकुवामध्ये। मी स्वतः ते चित्र बघितल्याबरोबर तात्काळ ते तसंच्या तसं राज्याच्या PWD विभागाला पाठवलेलं आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की तात्काळ आपण याची माहिती घ्या, इतक्या वर्षात हे का झालं नाही आणि ते तात्काळ करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या संदर्भात निर्णय करा असं सांगितलेलं आहे। जीवघेणा प्रवास करतात याचा ग्राउंड रिपोर्ट जो झिरोवरून रिपोर्ट केलेला आहे आमचा प्रतिनिधी सागर निकवडे यांनी। हिंदी शक्तीवरनं राजकारण चांगलं तापत असताना दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखेडी पाडा येथील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती जी आहे ती आपण बघू शकतो। जिल्हा परिषद शाळेचे जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असतानाचा पाहायला मिळतोय। शिक्षणासाठी यांची जी तळमळ आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो। पूल नसल्यामुळे एका तुटलेल्या झाडाचा आधार घेत हे सगळे विद्यार्थी रस्ता पार करत असतानाचा आपल्याला पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने हा नदीवर पूल आहे आणि या पुलाची परिस्थिती आपण बघू शकतो। हा पूल म्हणावा का काय म्हणावं अशी परिस्थिती आहे। या केलखाडी नदीचा मोठा पूर येत असतो आणि या पुरामुळे हा संपर्क या भागातला तुटत असतो। मात्र तरी पण शिक्षणासाठी हे विद्यार्थी हा नदीपासून 20 फूट वरती असलेल्या या पुलावरनं कशा पद्धतीने बघा आपण पाहू शकतो प्रवास करतायत। इथल्या स्थानिक नागरिकांना देखील याच पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे। एकीकडे सरकार अनेक मोठमोठ्या गप्पा मारत असतं, शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं म्हटलं जातं। मात्र दुसरीकडे सातपुड्याचे ही दुर्दैवी चित्र जे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो। केलखेडी पाडाचा हा सगळा परिसर आहे आणि आपण कशा पद्धतीने त्या भागात असलेल्या गर्भवती महिला असेल किंवा इतर विद्यार्थी असतील यांना रोज अशाच पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे। तर दुसरीकडे नदीला पूर आल्यानंतर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। जर या भागांमध्ये अशी काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण अशी देखील प्रश्न जे होते आता उपस्थित होतानाचा पाहायला मिळतोय। केलखडीवरनं सागर निकवडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।